हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. आता चला, आज आपण महाराष्ट्र TET 2026-27 साठी मराठी अध्यापनशास्त्र या विषयाचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन पहा. भाषा शिकविण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? ए. केवळ व्याकरण शिकविणे. बी. भाषा प्रभावीपणे समजणे व वापरणे. सी. फक्त पाठांतर करणे. डी. केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. भाषा प्रभावीपणे व सहज वापरणे. दुसरा प्रश्न आहे, भाषेचे पहिले कौशल्य कोणते? ए. वाचन. बी. लेखन. सी. श्रवण. डी. व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. श्रवण. त्यानंतरचा प्रश्न बघा. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य उपक्रम कोणता? ए. निबंध लेखन. बी. गोष्ट ऐकणे. सी. व्याकरण सराव. डी. शब्दात लिहिणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. गोष्ट ऐकणे. वाचन कौशल्य वाढविण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? ए. मोठ्याने वाचन. बी. श्रुतिलेखन. सी. चित्रकला. डी. गणित सोडविणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मोठ्याने वाचन. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम योग्य आहे? ए. निबंध लेखन. बी. गोष्ट ऐकणे. सी. प्रार्थना म्हणणे. डी. कविता ऐकणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. निबंध लेखन. विद्यार्थी केंद्रित अध्यापनाचे उदाहरण कोणते? ए. व्याख्यान पद्धती. बी. प्रश्नोत्तर पद्धती. सी. पाठांतर पद्धती. डी. गृहपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रश्नोत्तर पद्धती. भाषा शिकविताना शिक्षकाची भूमिका कोणती? भाषा शिकविताना शिक्षकाची भूमिका ही मार्गदर्शक म्हणून असावी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाषा अध्यापनात सहाध्ययन म्हणजे काय? ए. शिक्षक शिकवतो. बी. विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात. सी. फक्त गृहपाठ. डी. फक्त परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विद्यार्थी एकमेकांकडून शिकतात. मौखिक अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी योग्य उपक्रम कोणता? ए. भाषण. बी. श्रुतिलेखन. सी. निबंध. डी. व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाषण. भाषा मूल्यमापनाचा उद्देश कोणता? ए. गुण देणे. बी. प्रगती तपासणे. सी. शिक्षा करणे. डी. गृहपाठ देणे. बरोबर उत्तर पर्याय बी. प्रगती तपासणे. भाषा शिकविण्यात चित्रांचा उपयोग कशासाठी होतो? ए. समज सुलभ करण्यासाठी. बी. वेळ घालवण्यासाठी. सी. शिक्षा करण्यासाठी. डी. परीक्षा घेण्यासाठी. बरोबर उत्तर पर्याय ए. समज सुलभ करण्यासाठी. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी योग्य साधन कोणते? ए. शब्दखेळ. बी. शिक्षा. सी. गृहपाठ. डी. परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शब्दखेळ. भाषेतील 4 मूलभूत कौशल्यांमध्ये कोणते कौशल्य नाही? ए. श्रवण. बी. वाचन. सी. लेखन. डी. चित्रकला. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. चित्रकला. वाचनाचा वेग वाढविण्यासाठी योग्य उपाय कोणता? ए. नियमित वाचन. बी. फक्त व्याकरण. सी. पाठांतर. डी. लेखन टाळणे. बरोबर उत्तर पर्याय ए. नियमित वाचन. भाषा शिकविताना सर्वाधिक महत्त्व कशाला दिले जाते? ए. संवाद कौशल्य. बी. शिक्षा. सी. गृहपाठ. डी. परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. संवाद कौशल्य. व्याकरण शिकविण्याचा उद्देश कोणता? ए. शुद्ध भाषा वापर. बी. शिक्षा. सी. पाठांतर. डी. गुण वाढविणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शुद्ध भाषा वापर. भाषा अध्यापनात कृती आधारित शिक्षणाचे वैशिष्ट्य कोणते? ए. विद्यार्थी सक्रिय असतो. बी. शिक्षकच बोलतो. सी. फक्त लेखन. डी. फक्त परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थी सक्रिय असतो. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? ए. कथालेखन. बी. पाठांतर. सी. शिक्षा. डी. तोंडी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. कथालेखन. भाषा अध्यापनात कविता शिकविण्याचा उद्देश कोणता? ए. भाषा सौंदर्याची जाणीव. बी. शिक्षा. सी. परीक्षा. डी. गृहपाठ. बरोबर उत्तर पर्याय ए. भाषा सौंदर्याची जाणीव. भाषा शिकविण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? ए. संवाद. बी. शिक्षा. सी. परीक्षा. डी. फक्त पाठ्यपुस्तक. बरोबर उत्तर पर्याय ए. संवाद. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? ए. गटचर्चा. बी. शिक्षा. सी. गृहपाठ. डी. पाठांतर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गटचर्चा.
भाषा शिकविताना चुका कशा दुरुस्त कराव्यात? ए. सकारात्मक पद्धतीने. बी. रागवून. सी. शिक्षा करून. डी. दुर्लक्ष करून. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सकारात्मक पद्धतीने. भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धतीचा मुख्य फायदा कोणता? ए. अनुभवातून शिक्षण. बी. पाठांतर. सी. शिक्षा. डी. फक्त परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अनुभवातून शिक्षण. भाषा शिकविताना प्रश्न विचारण्याचा उद्देश कोणता? ए. विचारशक्ती विकसित करणे. बी. शिक्षा करणे. सी. वेळ घालवणे. डी. गृहपाठ देणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विचारशक्ती विकसित करणे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पहा. सतत सर्वंकष मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट कोणते? ए. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तपासणे. बी. गुण देणे. सी. फक्त वार्षिक परीक्षा घेणे. डी. फक्त गृहपाठ तपासणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तपासणे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.